उद्या मुख्यमंत्री साहेब येत आहे, कसं नियोजन असेल उद्याचं आहे? उद्या आदरणीय मुख्यमंत्री भुसावळात येत आहेत. त्यांचं आगमन हे DS हायस्कूलच्या ग्राउंडवर चॉपरने ते उतरतील. तिथनं बाय रोड ते नाटा कॉलेजला येतील आणि साधारणतः 2-2:30 वाजेच्या दरम्यान त्यांचं भाषणाला सुरुवात होणार आहे. माझी सगळ्या भुसावळकरांना विनंती आहे की एक मुख्यमंत्री आपल्या गावामध्ये येत आहेत. सगळ्यांनी त्यांच्या सभेला यावं, जेणेकरून सभेचं जे इम्प्रेशन आहे ते एक वेगळं इम्प्रेशन असतं. त्यांच्याही लक्षात येईल की भुसावळकर किती एकजूट आहे, किती भुसावळकरांचा भाजपाला पाठिंबा आहे आणि त्या निमित्ताने भुसावळकरांसाठी काही चांगल्या गोष्टी आपल्याला आदरणीय मुख्यमंत्र्यांकडनं मंजूर करून घेता येतील. त्यासाठी सगळ्यांनी या सभेसाठी हजर राहावं अशी मी विनंती करतो. मग काही रॅली वगैरे निघणार आहे, कुठे उतरणार आहे, त्यांचं हेलिपॅड वगैरे? DS हायस्कूलच्या ग्राउंडवर त्यांचं हेलिपॅड बनवलं आहे, तिथे ते उतरतील आणि बाय रोड तिथनं ते शहरामधनं DS हायस्कूलच्या ग्राउंडवर येतील. रॅली वगैरे काही रोड शो वगैरे असा ठेवलेला नाही आहे. फक्त भारतीय जनता पार्टीचे युवकचे जे पदाधिकारी आहे ते त्यांच्यासोबत मागे येतील आणि इथे सभेला संबोधन होईल आणि तिथून मग नंतर मग काही प्रवेश उद्याला ते उद्याच्याला प्रवेश वगैरे असं काही ठेवलं. मुख्य विषय कोणते मांडले जाणार आहे? काही मुख्य विषय जे नगरपालिकेचे विषय असतात, पाणी, रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य, हे जे बेसिक विषय नगरपालिकेचे तेच विषय आम्ही घेणार आहे. विनाकारण अवांतर गोष्टी करणार नाही आम्ही. तो शेवटचा प्रश्न आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं नगर अध्यक्षासाठी. त्यांना म्हणा तुम्ही चौकशी करून पहा. आम्ही स्वतः विनंती केली मुख्यमंत्र्यांना की इथे सभेची आवश्यकता नाही आहे, तुम्ही दुसरीकडे जिथे आवश्यकता असेल तिथे सभा द्या. पण त्यांची पूर्वनियोजित सगळा आराखडा ठरलेला होता. आदरणीय गिरीभाऊ माझ्यासोबत होते परवाला, त्यांनी पण सांगितलं की इथे सभेची आवश्यकता नाही आहे म्हणून. पण त्यांच्या ठरलेल्या आराखड्यानुसार त्यांनी सांगितलं की नाही भुसावळला सभा होईलच, कारण जिल्ह्याच्या ठिकाणचं जे अवर्ग नगरपालिका आहे, जिल्ह्याच्या सगळ्या नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांना तिथे बोलवलं जाणार. ओके.